इब्लिस हा तसा शब्द जो आहे ना, तो आपण उर्दू किंवा या भाषेत वापरला जाणारा म्हणतो. त्याचा तसा अ, पुस्तकी अर्थ जो आहे तो शैतान हं, किंवा भूत अशा स्वरूपाचा आहे. बरोबर. पण नंतर तो प्रचलित कसं झालं ना, तुम्हाला अंदाज असेल आपल्याकडे गावाकडे वगैरे ना, एखाद्या घरातला मुलगा जर अतिव्रात्य असला, हं. सगळ्यांना त्रासदायक असला, तर सहज बोलण्याची पद्धत आहे, "अरे त्याचं कार्ट इब्लिस आहे रे." सो ही जी 11 इब्लिस मुलं या सिनेमातली आहेत, ते ओके. या सिनेमातल्या शाळेतल्या फादरसाठी म्हणून इब्लिस ठरलेली आहेत. सो आत्ता वास्तवात मला अशी दिसणारी गोष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराज अ, हे इतका मोठा आणि प्रखर विचार आहे, हं. जो लोकांपर्यंत आत्ता या शतकांमध्ये 2000 मध्ये पण तेवढाच ठासून पोचतोय. त्याच्यामागे कारण तो विचार तेवढाच स्ट्राँग आहे. करेक्ट. पण तो या जनरेशनमध्ये म्हणजे जी आता शाळकरी मुलं आहेत, म्हणजे आता आम्ही ज्या वेळेला शाळेत शिकत होतो तेव्हा बालभरती डोक्यामध्ये पक्की बसली. बरोबर. ती शिकवण्याची पद्धत सोपी होती, कथा हं. स्वरूपात होती आणि तो जाज्वल्य इतिहास सांगण्याची पद्धत तेवढी सोपी होती. आणि मग मला असं वाटलं, की आजकालच्या मुलांपर्यंत ते पोहोचत नाहीये. महाराज त्यांच्या मनात तसेच साकारले गेले पाहिजे आणि मग आम्ही या विषयावर काम करायला सुरुवात. या सिनेमाच्या पार्श्वभूमीबद्दल आपण बोलू शकतो म्हणजे याच्यावर. तर मला असं वाटतं इब्लिस ही एक चेतावणी आहे त्या शाळेसाठी. हं. त्या शाळेमध्ये जिथे त्यांच्या विचारांना बंधन घातलं जातं. लहानपणच ॲक्चुअली विचारांचं माहेरघर आहे. लहान मुलं जेवढा जास्त विचार करतील, जेवढं त्यांचं इमॅजिनेशन स्ट्राँग होईल, हं. तेवढं ते पुढे नवीन काहीतरी घडवणार. कारण जनरेशन तशीच घडते. जर बरोबर. त्यांच्या क्रिएटिव्हिटीवरती, त्यांच्या विचार क्षमतेवरती आपण बंधन आणणार असू किंवा त्यांना आपण एका विशिष्ट फ्रेममध्येच राहा असं सांगणार असू, तर मला नाही वाटत ते डेव्हलप होतील. सो तीही या 11 मुलांनी निर्माण केलेली चेतावणी आहे, की तुम्ही आम्हाला आमच्या पद्धतीने ग्रूम होऊ द्या. आम्हाला वाटतं ते करू द्या. हां, सगळंच करू द्या असं नाहीये. पण जर ते आपल्याला सगळ्यांना मिळून वाटत असेल, की नाही हे रास्त आहे, हं. तर मात्र आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. ऑब्व्हियसली फर्स्ट टेक होण्याच्या आधी तर मी घाबरलेली होती. म्हणजे कुठलाही ॲक्टर आज तुम्ही बघाल तर फर्स्ट जेव्हा टेक होतो तेव्हा आतून एक भीती असतेच. पण एकदा रोल ऑन झालं की मग नाही ती भीती राहत. सो समहाऊ माझंही असंच होतं. मी मध्यंतरी वेब सीरीजमध्येही 2 कॅरेक्टर प्ले केले. ज्यात मी सुष्मिता सेन बरोबर सीन होते माझे किंवा अर्जुन रामपाल बरोबर होते. सो ह्या लोकांकडनंही खूप शिकायला मिळतं. म्हणजे यांच्याबरोबर तुम्ही छोटे रोल जरी केले तरी त्यांच्या अराउंड असताना तुम्ही फार काही गोष्टी शिकतात. बरोबर. म्हणजे मी आता ऑलरेडी स्टार्ट लेट केलंय. सो मला असं वाटतं की मला आसपास लोकांकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही करताना खूप मनापासून केली ना त्याची प्युरिटी दिसते. बरोबर. सो सिनेमामध्ये डे वन पासून त्यांच्या प्राजक्ता म्हणून त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या याच्या प्रोड्युसर आहेत. त्यांची लहान मुलगी आहे ती पण सेटवर असायची. सो मी ओव्हरऑल त्यांचं सगळ्यांची जी मेहनत बघितली की एव्हरीथिंग म्हणजे जे काय ते करतात ना खूप मनापासून करतात. म्हणजे मॅडम पण एवढ्या लहान मुलीला घेऊन येऊन सगळं प्रोडक्शनची जबाबदारी त्यांनी सांभाळली. सरांनी पण ॲज अ डिरेक्टर त्यांना मला आठवतं की खूप ताप होता एका सीनच्या वेळेस. त्यांना बिलकुल बरं नव्हतं आणि सगळे लोकं म्हटले की ठीक आहे आज ऐवजी आपण उद्या करूया शूट. पण एवढ्या तापातही सरांनी गोळ्या घेऊन त्या दिवशी 2 शिफ्टमध्ये ते पूर्ण सीन कंप्लीट केला. पण ब्रेक घेतला नाही. सो मला कुठेतरी जाणवलं की संपूर्ण टीम, सर हे खूप जेन्युइनली त्या सिनेमासाठी काम करतात. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण लाईफ एक आहे, बाकी सारं काही फेक आहे असं कोण म्हणतं? तर अर्थात तुमच्या सर्वांचा लाडका होऊ पाहणारा मी अनिरुद्ध गांधी महा MTV अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आजचे आपले हे जे दृश्य टिपतायत ते छायाचित्रकार आहेत साक्षात सावंत आणि सेजल जाधव. तर आजचे कलाकार जे आपल्या सोबत इथे बसलेले आहेत त्यांचे एक थोडासा छोटासा परिचय मी करून देतो. राहुल चौधरी हे नाव सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नव्या शैलीच्या दिग्दर्शनासाठी चर्चेत आहे. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन गुंतागुंतीच्या भावभावनांचा आणि गडद वास्तवाचा थरार उलगडण्याची त्यांची हतोटी लक्षणीय. इब्लिस या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रेक्षकाच्या मेंदूत खेळणाऱ्या भयाला, अपराधगंडाला आणि आत्मसंघर्षाला पडद्यावरती आणण्याचा प्रयत्न केलाय. आता तो प्रयत्न कसा आहे हे आपल्याला पॉडकास्टमध्ये त्यांच्याशी गप्पा मारताना नक्कीच कळणार आहे. आणि आपल्यासोबत आणखीन एक पाहुणे कलाकार आहेत, ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत आज काही मोजक्या नावांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा असा उमटवलेला आहे आणि त्या नावांपैकी एक आहेत पूनम शेंडे. निर्माता म्हणून अनेक दर्जेदार प्रकल्पांची जबाबदारी सांभाळणाऱ्या पूनम यांनी अभिनयाच्या माध्यमातून नव्या रूपात प्रेक्षकांपुढे येण्याची तयारी दाखवली. तर आता त्यांच्याशी आपण डायरेक्ट थेट गप्पा मारूया. तर नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? नमस्कार, मी मस्त. आणि तुम्ही कसे आहात? येस. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की इब्लिस हे जे चित्रपटाचं नाव आहे, हे नाव तुम्हाला कुठून कसं सुचलं? जनरली आमच्या प्रमोशन आता जे आपण सिनेमाचं म्हणतो त्याच्यातला हा केंद्रबिंदू आहे.
इब्लिस हा तसा शब्द जो आहे ना, तो आपण उर्दू किंवा या भाषेत वापरला जाणारा म्हणतो. त्याचा तसा अ, पुस्तकी अर्थ जो आहे तो शैतान किंवा भूत अशा स्वरूपाचा आहे. बरोबर. पण नंतर तो प्रचलित कसं झाला ना, तुम्हाला अंदाज असेल आपल्याकडे गावाकडे वगैरे ना, एखाद्या घरातला मुलगा जर अतिव्रात्य असला, सगळ्यांना त्रासदायक असला, तर सहज बोलण्याची पद्धत आहे, अरे त्याचं कार्ट इब्लिस आहे रे. सो ही जी 11 इब्लिस मुलं या सिनेमातली आहेत, ते या सिनेमातल्या शाळेतल्या फादरसाठी म्हणून इब्लिस ठरलेली आहेत. त्यामुळे त्या सिनेमाचं नावच इब्लिस आहे. इब्लिस आहे. ओके ओके. इब्लिस सारख्या गूढ आणि गडद विषयावरती चित्रपट बनवण्यामागची मूळ प्रेरणा तुम्हाला कुठून आहे? दोन गोष्टी आहेत. आपण जसं म्हणतो ना, की सोप्या गोष्टी माझ्या संपूर्ण या कामाचं किंवा ह्याच्या आधी मी जे काही काम करतो त्याचं असं असतं, की जेवढं सोपं म्हणून आपण मांडतो ना, ते आकलनाला सगळ्यांना सोपं असतं, पण नंतर विचार करायला भाग पडतं. बरोबर. अतिशय तुम्ही काहीतरी वेगळं करू, आम्ही काहीतरी वेगळं मांडतोय असं म्हणून ज्यावेळेला ते काहीतरी साधं सोपं समोर जातं ना, तर लोकांचा, प्रेक्षकांचाही भ्रमनिरास होतो. त्यापेक्षा माझा आधीपासून फोकस आहे, की वास्तवातलं जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करा. सो आत्ता वास्तवात मला अशी दिसणारी गोष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराज हे इतका मोठा आणि प्रखर विचार आहे, जो लोकांपर्यंत आत्ता या शतकांमध्ये 2000 मध्ये पण तेवढाच ठासून पोचतोय. त्याच्या मागे कारण तो विचार तेवढा स्ट्रॉंग आहे. पण तो या जनरेशन मध्ये, म्हणजे जी आता शाळकरी मुलं आहेत, म्हणजे आता तुम्ही आम्ही ज्या वेळेला शाळेत शिकत होतो तेव्हा बालभरती डोक्यामध्ये पक्की बसली. बरोबर. ती शिकवण्याची पद्धत सोपी होती, कथा स्वरूपात होती, आणि तो जाज्वल्य इतिहास सांगण्याची पद्धत तेवढी सोपी होती. आणि मग मला असं वाटलं की आजकालच्या मुलांपर्यंत ते पोहोचत नाहीये. महाराज त्यांच्या मनात तसेच साकारले गेले पाहिजे, आणि मग आम्ही या विषयावर काम करायला सुरुवात. ओके. मॅम, तुम्ही चित्रपटाच्या निर्मात्या आहात, तिथून तुम्ही तुमचा प्रवास सुरू झाला आणि या चित्रपटात आता तुम्ही काम करताय. मग ही स्क्रिप्ट तुमच्याकडे कशी आली आणि तुम्ही ती स्वीकारण्यामागचं नेमकं कारण काय? तुम्ही बरोबर बोललात. मी निर्माती म्हणून काम करत होते, पण त्याआधी मी कॉलेजला असताना ॲड्स पासून स्टार्ट केलं होतं. सो माझी फर्स्ट ॲड टाटा विंगर्सची होती. सो मी आतापर्यंत 50हून अधिक जाहिरातींमध्ये काम केलंय. पण मला असं वाटलं की फॅमिली आणि बिझनेस सगळं सांभाळून मला माईट बी या क्षेत्रामध्ये नाही काम करता येणार. पण गेल्या 4-5 वर्षापूर्वी असं वाटायला लागलं की ठीक आहे, आता झालंय सगळं लाईफमध्ये, आणि असं नाहीये की तुम्ही कधीही स्टार्ट करू शकतात तुमच्या जेव्हा जे तुमच्या आवडतं, जे तुम्हाला करायचं असतं लाईफमध्ये. सो मी या 3-4 वर्षापूर्वी मला असं रिअलाइज झालं की प्रोडक्शनपेक्षा माझा इंटरेस्ट जो आहे तो ऍक्टिंगमध्येच होता. सो एक माझं बिरबिर नावाची फिल्म होती, जिच्यामध्ये मी डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा रोल केला होता. सो त्याचा प्रोमो जो होता तो मी आणि सर एका कार्यक्रमात चीफ गेस्ट होतो. सो तिथे तो प्रोमो दाखवला गेला. तो सरांनी प्रोमो बघितल्यानंतर त्यांनी मला विचारलं की मी एक फिल्म करतोय आणि त्यात एक कॅरेक्टर आहे ज्यामध्ये तुम्ही सूट व्हाल, सो मी तुम्हाला ते पाठवतो आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर सांगा. मग त्यांनी माझं ऑडिशन घेऊन त्यांनी मला फायनल केलं या रोलसाठी. येस. ओके. या कथानकाचं बीज कुठून आलं आणि हे पूर्णपणे कल्पनारम्य आहे की कोणत्या धार्मिक, सांस्कृतिक किंवा वास्तव घटनांवरती आधारित आहे? नाही, आपण याचं मी जसं म्हटलं ना, की हा वास्तवाचा आरसा आहे, पण सत्य घटनेवर आधारित किंवा कुठून तरी एखादी गोष्ट ऐकली आणि त्याच्यावर आधारित नाहीये. पण जनरली जे आपल्या ऐकिवामध्ये येतं, शाळांच्या बाबतीमध्ये, शाळांमध्ये सुरू असलेल्या आत्ताच्या कल्चरबद्दल आपण सगळेच अवेअर आहे की प्रत्येक शाळेमध्ये काही काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला येतात. तर त्यावरनं असं वाटलं होतं की त्या शाळेतल्या मुलांच्या मनावरती काय परिणाम होत असेल. आणि मग आम्ही असा विचार केला की एक अशी कल्पना आम्ही केली की एखाद्या शाळेमध्ये एखादा मुलगा गावातून आला आणि त्या शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहूनच तो अगदी हरकून गेला की अरे ही शाळा आहे. कारण गावाकडची मुलं ज्या शाळेमध्ये जाताना ती शाळा असते. बरोबर. आणि ते शहरात आल्यानंतर तो पाहतो ते कॉर्पोरेट एकदम, म्हणजे त्याला त्या खाली जमिनीवरती लादीवर स्वतःचा चेहरा दिसतो, इतकी स्वच्छ ती शाळा. आणि त्याचा तो स्ट्रगलच वेगळा असतो त्या सगळ्या याच्यात मॅच होणार. आणि मग ती कथा आम्हाला अशी सुचली, मला आणि या सिनेमाचा जो रायटर आहे नामदेव त्याला, की आपण याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. आणि त्या मग मुलांमध्ये तो वावरता वावरता त्याला असं कळतं की आपल्यामध्ये जे बालपण आपल्या मामाने गावाला रुजवलं होतं, महाराजांच्या गोष्टी सांगून, जिजाऊ साहेबांच्या गोष्टी सांगून, या मुलांना काहीच माहित नाहीये. आणि तो त्यांना ते सांगायला सुरुवात करतो आणि इकडची मुलं अजूनच प्रभावित होतात या मुलावर, की अरे याला खूप छान येतं सगळं. त्याची एक स्वतंत्र गँग तयार होते आणि ती शाळा त्याला ज्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करते, हळूहळू ती शाळाच त्याच्या रस्त्यावर चालायला. अशा स्वरूपाची गंमत ती त्या कथेमध्ये मग आम्ही गुंफत गेलो हळूहळू.
ओके, खूप चांगली कॉन्सेप्ट आहे ही. म्हणजे मला आधी मी इब्लिस या शब्दाचा अर्थ जेव्हा काढला तेव्हा ते शैतान वगैरे सगळं आलं, उर्दूचं आलं, त्या इस्लाम धर्मामध्ये तो होता, ते सगळं आलं. म्हटलं नेमका मूव्ही काय आहे? तर मला प्रश्न खूप पडले. ते पण मग महाराजांचं मग ते पोस्टरमध्ये दिसलं. म्हटलं हा कशा बेसिसवरती आधारित असेल? मग टीजर आला, मग टीजर पाहिला, मग ती मुलं दिसली की त्यांना ट्रिपसाठी त्या ठिकाणी जायचंय, पण मग शाळा कुठेतरी वेगळीकडेच घेऊन जाते, त्यांना ते दाखवायचं नाही. मग असं बऱ्याचदा होतं की इतिहास हा पुस्तकातून गाळला जातो. म्हणजे महाराजांचं तसं नाही तर बरेच असे क्रांतिकारक आहेत किंवा ज्यांनी इतिहास घडवला त्यांचा इतिहास कुठेतरी गूढ होतोय. मग महाराजांचे चित्रपट येतात मराठी फिल्म्समध्ये आणि आता मराठी इंडस्ट्री डेव्हलप होते. म्हणजे नवीन नवीन दिग्दर्शक असतील, रायटर्स असतील, खूप वेगळे आणि अनोखे विषय आणतात. विषय वेगवेगळे. बरोबर. तर मग महाराजांवरती चित्रपट आणल्यानंतर पहिला प्रश्न असा येतो की महाराजांवरती किती चित्रपट करू शकतो आपण? किती इतिहास दाखवू शकतो? मग हे असे वेगवेगळे विषय आणणं देखील मला वाटतं की खूप जास्त गरजेचं आहे, की आता हे शाळेवरून तुम्ही हा विषय मांडला. खरंच हा चित्रपट मला तर मी तर पक्का बघायला जाणार आहे हा, की इब्लिस हा जेव्हा नावानुसार मी पाहिला तेव्हा मला खूप जे प्रश्न पडले त्याच्या विरुद्ध हा आहे, की नेमकं काय असणार आहे हे आता मला खूप इच्छा आहे बघायची. मग इब्लिस या शब्दाचा अर्थ आणि त्याच्या वैश्विक रूपांचा विचार करता तुमच्यासाठी तो कोण आहे? आणि ते एक पात्र आहे, एक भावना आहे, की ती एक चेतावणी? या सिनेमाच्या पार्श्वभूमीबद्दल आपण बोलू शकतो म्हणजे याच्यावर. तर मला असं वाटतं इब्लिस ही एक चेतावणी आहे त्या शाळेसाठी. हम्म. त्या शाळेमध्ये जिथे त्यांच्या विचारांना बंधन घातलं जातं. लहानपणच ऍक्च्युली विचारांचं माहेरघर आहे. लहान मुलं जेवढा जास्त विचार करतील, जेवढं त्यांचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग होईल, तेवढं ते पुढे नवीन काहीतरी घडवणार. कारण जनरेशन तशीच घडते. जर त्यांच्या क्रिएटिव्हिटीवरती, त्यांच्या विचार क्षमतेवरती आपण बंधन आणणार असू किंवा त्यांना आपण एका विशिष्ट फ्रेममध्येच राहा असं सांगणार असू, तर मला नाही वाटत ते डेव्हलप होतील. सो तीही या 11 मुलांनी निर्माण केलेली चेतावणी, की तुम्ही आम्हाला आमच्या पद्धतीने ग्रूम होऊ द्या, आम्हाला वाटतं ते करू द्या. हा, सगळंच करू द्या असं नाहीये, पण जर ते आपल्याला सगळ्यांना मिळून वाटत असेल की नाही हे रास्त आहे, तर मात्र आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बरोबर. म्हणून त्या इब्लिस या शब्दाला सध्या तरी आम्ही चेतावणी म्हणून घेतो. ओके. चित्रपटातला एखादा प्रसंग किंवा दृश्य ज्यामुळे तुम्हाला स्वतःला मानसिक किंवा तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागला? खूप आहेत. म्हणजे आपण जसं आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना, ह्याचे शूटिंग डेज आम्ही ही फिल्म खूप कमी वेळेमध्ये शूट केली. कोविडमुळे ती थोडीशी थांबली, लेंदी झाली, कारण फक्त कोरोनामुळे. कारण बाकी ती बनवून तयार या सगळ्या प्रोसेस आम्ही खूप आधी करून ठेवलं होतं. बट आत्ता कोरोनामुळे जी मराठी चित्रपटांची अवस्था गेल्या 3-4 वर्षामध्ये होती, त्यामुळे आम्हालाही थोडा उशीर झाला सगळ्या गोष्टी करायला. पण त्यावेळेचा आमचा असा अनुभव होता की आपण आता नवीन काही व्हिडिओज बघतो बघा, स्विमिंग पूलमध्ये अगदी तान्ह्या मुलांना टाकलं जातं आणि ते हातपाय मारायचा प्रयत्न करतात आणि एका पॉईंट नंतर ते पोहायला लागतं. या सिनेमात आमची सगळ्यांची परिस्थिती तशीच होती. आम्ही त्या सिच्युएशनला जायचो आणि हळूहळू हातपाय मारत मारत पुढे सरकायचो. म्हणजे अगदी तुम्हाला छोटीशी एक गंमत म्हणून सांगतो की मॅम जसं आता म्हटलं की त्यांचं मी मॅमला म्हटलं की तुम्ही कराल का ही फिल्म. आता हा माझा कॉल होता. माझा मित्र नामदेव, तो आम्ही खूप जुने मित्र आहे, बंदुकी आम्ही सोबत केली, पुढचे कामं केले. तर तो मला म्हटलं की एक्झॅक्टली कसं कास्ट केलं मॅडमचं. त्यांनी फिल्म लिहिली त्यामुळे तो पात्रांबद्दल कॉन्शियस होता. त्याला मॅडमच्या पात्रामध्ये बडी बेगम आदिल शहाचं जे पात्र आहे, निगेटिव्ह कॅरेक्टर, ओके, तर ते दिसायचं. आणि तो म्हणायचा की मॅडम दिसायला इतक्या सुंदर आहेत आणि पोलाईट बोलतात प्रत्येकाशी. आम्हाला कोणालाच एकटा वाटलं नव्हतं हे प्रोड्युसर असतील असं. ते सगळ्यांशीच एकदम छान बोलतात, असं हसून व्यवस्थित. असं सहसा नसतं ना. प्रोड्युसर आपला त्याच्या तोऱ्यामध्ये बघून घे रे बाबा काय ते, आणि तो त्याच्या मार्गाला, असं असतं. तर तो म्हणायचा अरे हे निगेटिव्ह पात्र आहे रे, ते करतील का. आणि मॅडम सेटवर आल्या आणि या मुलांचे आम्ही 6 महिने आधी वर्कशॉप सुरू केले होते, 11 मुलांचे. तर त्यात मोठ्या आर्टिस्ट सगळे कमर्शियल होते, त्यामुळे त्यांचं वर्कशॉप किंवा असं प्लॅन केलं नव्हतं. तर डे 1ला मॅम आल्या सेटवर आणि सीन असिस्टंटने दिला. आमच्यात डिस्कशन झालं की हा सीन आहे, असं असं करूयात. रिहर्सलला वेळ नाही कारण खूप टाईट शेड्यूलमध्ये सगळं चाललं. बरोबर. आणि सीन शूट झाला, 1 टेक झाला, एक रिटेक नाही किंवा मॅडमला पुन्हा सांगण्याची गरज पडली नाही. आणि नामदेव माझ्याकडे आला, होतंय रे होतंय. त्याला कॉन्फिडन्स जनरेट झाला. बरोबर. सो असे सेटवर आल्यानंतरच्या अडचणी आणि ह्या मुलांचं जे वर्कशॉप झालं होतं ते 4 भिंतीत झालं होतं. बरोबर. तुम्ही वर्कशॉप नाही लोकेशनवर जाऊन करू शकत. अभिनयाचं काम करून घेऊ. आम्ही ज्या वेळेला तिथे गेलो सेटवरती, डोंगर, दऱ्या, किल्ल्यांच्या मागच्या बाजू, त्या चढायच्या आहेत, त्या उतरायच्या आहेत, आणि ही सगळी मुलं पॅम्पर चाइल्ड जवळपास, आई वडील डबा आणून देत आहेत, आई वडील पाणी देत आहेत, आणि ते त्या डोंगरांकडे बघायचं असं.
आता इथे काही बॉडी डबल नाहीये. बरोबर. हे काही तुम्हाला असं आता तुम्हाला हार्नेस लावले जातील आणि मग तुम्ही असं, या मुलांनी विदाऊट सेफ्टी सगळ्या गोष्टी. हो. आणि जोपर्यंत तो सीन पूर्ण होत नाही, ड्रोन शॉट लागलेले आहेत आणि ड्रोन तो पूर्ण 360 फिरून जागेवर येईपर्यंत आम्हाला अपेक्षित असायचं की तुम्ही तुमची जागा होल्ड करून ठेवा. ओके. आणि ते सगळं झालं की जीव भांड्यात पडायचं. सो असे कॉन्स्टंट आम्ही रोज नवीन नवीन गोष्टींना डील करायचो आणि ते आमच्यासाठी पण नवीन असायचे. ओके. तुमचा अनुभव कसा होता? माझा अनुभव खूप छान होता. ऍक्च्युली टीम सरांची खूप स्ट्रॉंग होती. हम्म. ते अभिनयाचे वर्कशॉप्स तर घेतातच नाशिकमध्ये, त्यांच्या चालतात आणि सगळी मुलं ही त्यांच्याकडे वर्कशॉप मधली ट्रेन मुलं होती. बरोबर. त्यानंतर प्रोडक्शनमध्येही त्यांचे सगळे सिनियर जे होते तेही त्यांचेच मुलं होते. सो प्रोफेशनल तसं आपल्याकडे जसं असतं ना फिल्म सेटवर प्रोफेशनल, तशी टीम नव्हती पण इतकी स्ट्रॉंग होती की प्रत्येकाला त्याचे 100% द्यायचे होते. बरोबर. सो ॲज अ टीम मला खूप छान वाटलं. म्हणजे प्रत्येक जण ती माझी स्वतःची फिल्म आहे समजून करत करत होतो. होता. सो ओव्हरऑल तिथे जी फिल्म बनवताना एक एकी होती, जो एक ग्रुप होता स्ट्रॉंग आणि सगळ्यांचा जो सपोर्ट होता ना, त्यामुळे खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि 20 दिवसात आम्ही फक्त फिल्म शूट केली. ओ, सो खूप छान अनुभव होता ओव्हरऑल सगळ्यांबरोबर काम करायचा. नाईस. मराठी प्रेक्षकांना गडद, थरारक, मानसशास्त्रीय विषय कितपत पटतो असं तुम्हाला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही काही वेगळं दिलंय किंवा काही पुढे देऊ शकणार आहात? डार्क तर म्हणजे माझा बंदुक्यापासूनचा अनुभव आहे. डार्क नाही म्हणू शकत आपण, पण विषयाचं गांभीर्य असलेली आणि पेस असलेली फिल्म ही मराठी ऑडियन्सलाच जाऊ शकते. म्हणजे मला असं वाटतं भारतातला इतर पण सिनेमा तसा आहे, साऊथचा सिनेमा आहे किंवा आपण बंगालमधला सिनेमा म्हणून, पण सब्जेक्टमध्ये व्हेरिएशन जर तुम्ही जास्त बघितलं तर ते मराठी सिनेमामध्ये आहे. सो मराठी प्रेक्षक त्या गोष्टीला दाद देतो. माझा पहिला सिनेमा ज्या वेळेला आला त्यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की बाबा बंदुक्यासारख्या विषयाला घेऊन आपण करतोय फिल्म, तर हे कसं जाईल. आणि त्या 2 वर्षातले सगळ्यात जास्त पुरस्कार त्या सिनेमाला आहेत. हो. लोकांचे त्या सिनेमा प्रतीचे रिव्ह्यू अजून आहेत. आम्हाला आतापर्यंत सोशल मीडियावरती मला मेसेजेस येतात की आम्हाला फिल्म बघायची आहे पुन्हा, किंवा आता जे पुन्हा हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये सुरू झालंय ना, रिलीज करतात. बरोबर. सो त्यावेळेला बंदुक्या पुन्हा एकदा रिलीज होईल का, अशा स्वरूपाचे खूप लांबून लांबून, म्हणजे अगदी मला गडचिरोलीहून मेसेजेस आले, कुठे चंद्रपूरहून, कुठे मराठवाड्यातून, खूप सारे. सो मला असं वाटतं मराठी ऑडियन्स हा ऑलवेज ओपन असतो आयडियाज साठी. सो त्यांच्यापर्यंत जाईल. फक्त आता असं आहे की सगळ्याच गोष्टी, म्हणजे आता आम्ही हा सिनेमा करतोय, तुम्हाला तो त्या त्या शहरात किती ठिकाणी बघायला मिळेल हे आज तुम्हीही सांगू शकत नाही, मीही सांगू शकत. बरोबर. हे वास्तव आणि ते स्वीकारलं पाहिजे, कारण त्याच ताकदीचे अजून 4 सिनेमा चाललेले आहेत. आपण काही कोणावर ब्लेम नाही करू शकत की इथे दिसला तिथे दिसला नाही, किंवा मग आपल्याला स्क्रीन किती मिळाल्या किती नाही मिळाल्या. मला असं वाटतं त्याच्यात पडू नये. एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही तुमचं कंटेंट चांगलं बनवा, ते कुठल्याही मार्गातून लोकांपर्यंत पोहोचतं. बरोबर, करेक्ट आहे. मग आता हा चित्रपट, जसा आपला स्क्रीनचा विषय निघाला की किती स्क्रीन मिळतील हे आपण कोणीच सांगू शकत नाही, पण विषय चांगला आहे, तो कंटेंट चांगला आहे, तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो पोहोचणार. मग ह्याकरिता जर समजा शाळांमध्ये जर हा मूवी जाऊ शकला तर तुमची तशी काही आयडिया आहे का? की आमची तयारी त्या विषयाला घेऊन अशी आम्ही म्हणजे त्या तयारीने असे होतो की तुम्ही जो मुद्दा घेतला ना, तो ऍक्च्युली आम्हाला खूप नंतर आला होता डोक्यामध्ये, पण तो कधी आला आम्हाला सेन्सॉरच्या वेळेला. ओके. की सगळं छान झालंय, सिनेमामध्ये कुठेही अरबाजच्या भाषा नाहीये, वाईट साईड काही बोललेलं नाही, लहान मुलं त्यांच्या गमती आणि त्याच्यातून निर्माण. आता जसं तुम्ही म्हटलात ना, महाराजांवरती खूप सारे सिनेमा बनतायत, मग याच्यात वास्तववादी, याच्यामध्ये तुम्ही महाराजांचं ते भव्य दिव्य हे कसं दाखवणार. आम्ही मुलांसोबत घडलेले प्रसंग असे दाखवलेत जे महाराजांच्या इतिहासाशी रिलेट होते. शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली, पन्हाळगडाचा वेढा, हे त्या मुलांना जिथे जिथे त्यांना अडकवलं जातं शिवनेरीवर जाण्यापासून ते प्रसंग रिलेट केले. बाकी आम्ही कुठेही घोडे, हत्ती, किल्ला, महाराजांचं वैभव तर खूप मोठं, आम्ही महाराजांच्या विचारांचं वैभव मांडण्याचा प्रयत्न केला या सिनेमात. सो मला असं वाटतं की त्यावेळेला आमच्या डोक्यात हा थॉट नव्हता की कसं जाईल काय जाईल, पण सेन्सॉरमध्ये गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की याचं सर्टिफिकेशन काय येऊ शकतं. आम्हाला जेव्हा मीटिंगमध्ये आम्ही बसलो सेन्सॉर सोबत, ते म्हटलं सगळं छान आहे, एखाद दुसऱ्या सीन मध्ये जर असं केलं तर आम्ही तुम्हाला कम्प्लीट यू सर्टिफिकेट देतो. ओके, तुम्हाला UA ची गरज नाही, सगळं छान आहे. आम्ही म्हटलं हा ठीक आहे, कारण त्यांना सेन्सॉरवाल्यांना आमच्या बंदुकीची पार्श्वभूमी होती की हे भांडतात दिग्दर्शक पण आणि लेखक पण. नाही नाही अजिबात नाही, आमचं हे असंच ठेवा. यावेळेला आम्ही पटकन तयार झालो, ते म्हटलं यू घेऊन टाका. पण त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की हे छान झालं, आता ही फिल्म आपण कुठेही दाखवू शकतो,
त्याला काही बंधन Exactly. राहिलेलं नाही. हा सो आम्ही तो एक विचार करू की आता हे सगळ्या रिलीजच्या याच्यातनं बाहेर पडलो आणि जरा आम्हाला ती गोष्ट करता आली तर आमची खरंच इच्छा आहे शाळांमध्ये जाऊन मुलांना ही फिल्म दाखवता येईल. येस, कारण त्यांना बराचसा इतिहास माहिती नाहीये. म्हणजे आता जे प्रश्न आहेत मुलांना पडतात तेच प्रश्न मूवीमध्ये देखील आहेत की आम्हाला तिकडे जायचंय, तिथे जाऊन एक्सप्लोर करायचंय. बरेच म्हणजे जास्त कौतुक या गोष्टीचं आहे की मुलांना आता खूप ऑप्शन आहेत. गोवा आहे, हे आहे, ते आहे, बाहेर जायचंय. पण तरीही काही मुलं अशी आहेत की नाही आम्हाला गड बघायचा आहे, आम्हाला महाराजांच्या इथे जायचंय. ते तिकडे इमॅजिन करतात की त्यांची इमॅजिन पॉवर पण अशी आहे की महाराज इकडनं चालले असतील, इकडे गेले असतील, इकडे थांबले असतील. तर खरंच या गोष्टीचं कौतुक आहे, पण त्यांना कुठेतरी पोहोचता येत नाही. मला असं पर्सनली वाटतं की त्याला कुठेतरी शाळा सुद्धा जबाबदार आहे, कारण आपलं सगळंच डेव्हलप होत आहे. इंग्लिश भाषा ही जास्त वर पावर त्यामुळे प्रत्येकाने इंग्लिशच केलं पाहिजे. मग मराठी इतिहास त्याच्यामध्ये हळूहळू दडला जातोय, दाबला जातोय. ह्या सगळ्या गोष्टी जास्त प्रभाव पाडतायत आपला इतिहास दाबण्यासाठी. बरोबर. त्याच्यावरती हा विषय म्हटल्यानंतर ते सोने पे सुहाग म्हणतात तसं. त्यामुळे मला असं वाटलं की हा शाळेत पोहोचला पाहिजे प्रत्येक मुलांपर्यंत. या पॉडकास्टच्या निमित्ताने हा येस, सरकारकडून सपोर्ट मिळाला तर 100%. नक्की सरकार तर सपोर्ट देणार. याच गोष्टी आहेत की प्रत्येकाला जसं तुम्ही म्हटलं ना की तुमचा थॉट जसा हा आला तसं आमच्या याच्यावरती अगदीच आता काही काळापूर्वी डिस्कशन झालं होतं येस, की आपल्याला फक्त परवानगी आणि या सगळ्या गोष्टी मिळाल्या ना तर आपण त्याचा प्रयत्न आपल्या बाजूने करू की आपण जाऊ आणि ती शाळांसंदर्भातलं करू. आणि आज तो विषय पॉडकास्टच्या निमित्ताने परत एकदा अंडरलाईन लागला. हो, नाईस. पात्रांमध्ये गुड इव्हिलचा स्पष्ट भेद आहे का, की ग्रे झोन मधील काही कथानक आहेत? नाही. एकतर काय की जसं मी म्हटलं की सिम्पल सगळं केलेलं आहे. तुम्हाला हसत खेळत लहान मुलांच्याच माध्यमातून सिनेमा तर बघायला मिळेल, पण पात्रही बघायला मिळतील. म्हणजे जसं मी म्हटलं की मॅमचं कॅरेक्टर जे आहेत ते सिनेमामधलं त्यांच्या स्कूलमधलं असं कॅरेक्टर की जे 4 शिक्षकांमधून स्वतःचा मार्ग काढत पुढे त्याला जायचं, मार्ग कुठलाही असो, आणि मग त्याच्यासाठी मुलांचा वापर करावा लागला तरी चालतो, अशा स्वरूपाचं. मग ते पात्र कसं तुम्ही रिलेट करता? बडी बेगम आदिलशाह, सत्ता हातात काबीज करता आली पाहिजे, किंवा या स्वरूपाचं जे असतं काही राज्यकर्त्यांचं, तर ते त्यांचा थॉट आहे की दिसायला छान, खूप सुंदर, मुलांची पण एका बाजूला छान बोलतील, गोड बोलतील, प्रिन्सिपल समोर, फादर समोर असं दिसेल मी खूप ओबिडियंट टीचर आहे, बट बॅक ऑफ द माइंड त्यांच्या जे चाललंय ना ते कोणालाच कळत नाही. ते स्लोली सिनेमामध्ये पुढे दिसतं. सो अशी पात्र आहेत की जी जनरली आपल्याला सिस्टम मध्ये बघायला मिळतात आजही. सो तसं त्याच्यामध्ये ती आपण जे काही बायफर्केशन आहे की हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, ग्रे शेड मधलं कॅरेक्टर आहे, पण ते डार्क ग्रे नाहीये की त्याच्याने कोणाला नुकसान होईल किंवा हे होईल. आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पण आहे की शेवटी एका बाजूला त्या जशा पुढे पुढे जातात आणि त्यांना वाटतं की यार आपलं पुढे जाणं किंवा सक्सेस हा एक वेगळा बाजू झाला, पण या मुलांची इच्छा तरी काय आहे, छोटीशी आहे, आणि त्या या विरोधकर्त्यांमध्ये आपणही सामील होतोय. आणि हा थॉट मनाला शिवल्यानंतर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन टुवर्ड्स एंड जाताना काय होतं ते एक मजेशीर गंमत त्याच्यामध्ये. मॅम, मला तर तुम्हाला विचारायचं आहे की जसं मगाशी सर म्हणाले की निर्माता तुम्ही आहातच, तर त्यामुळे पण तो इगो नाहीये, तो ॲटिट्यूड नाहीये, तुम्ही मुळातच नॉर्मली पण बोलताना खूप पोलाइटली बोलता. मग एवढं सगळं असताना ज्यावेळी हे कॅरेक्टर तुमच्या समोर येतं, कम्प्लीट तुमच्या अपोजिट कॅरेक्टर उभं करणं हे फार कठीण असतं. त्यासाठी एकतर त्या गोष्टीचा विचार करावा लागतो. कधी कधी अभिनेत्याकडनं ते हार्श होऊन जातं की लाईट करायचं असेल तर ते पटकन नाही जमत, मग ते हार्श होतं. मग त्यावेळी तुम्ही कसा अभ्यास केला, कसं स्टडी केला आणि स्वतःला कसं कंट्रोल केलं? ऍक्च्युली मी बरेच सिनेमे बघत असते आणि मला असं वाटतं की कॅरेक्टर समजण्यासाठी प्रत्येकामध्ये एक निगेटिव्ह बाजू असते आपल्या, जरी आपण पॉझिटिव्ह असलो बाहेरून. सो मी तो एक्सरसाइज स्वतःवर ट्राय केला की इन अ व्हेरी सटल वे की आपल्यातली कुठेतरी निगेटिव्ह बाजू बाहेर कशी आणता येईल, आणि तो एक छोटासा प्रयत्न मी या सिनेमात केला. तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? माझी भूमिका आहे ग्रे शेड आहे, पण तिचं एक ट्रान्झिशन आहे. म्हणजे जसं एक फिमेल असते तिला आतून एक सॉफ्ट बाजू असते, सो तसं एक्झॅक्टली निगेटिव्ह कॅरेक्टर जरी असलं तरी जेव्हा ती मुलांबरोबर त्यांचे सगळे एफर्ट्स बघते, सो तिला कुठेतरी आत वाटतं की हे फारच छोटी गोष्ट आहे जे मुलं मागतात, सो आपला स्वार्थ बाजूला ठेवून आपण एका पॉइंटला यांना सपोर्ट करायला हवं. सो असं कुठेतरी तिचं एक ट्रान्झिशन ॲज अ कॅरेक्टर मला त्याच्यात प्ले करायला मिळालं. नाईस.
निर्मात्याची खुर्ची सोडून आता अभिनय करताना तुमच्या मनात काय भावना होती? हा निर्णय सहज होता की आव्हानात्मक? जसं मगाशी सर म्हणाले की तुमचा तो फर्स्ट टेक जो कुठलाही रिटेक लागला नाही, पहिल्याच्यातच तो पटकन झाला. त्यावेळी तुमच्या मनात काय चालू होतं? ऑब्व्हियसली फर्स्ट टेक होण्याच्या आधी तर मी घाबरलेली होती. म्हणजे कुठलाही ऍक्टर आज तुम्ही बघाल तर फर्स्ट जेव्हा टेक होतो तेव्हा आतून एक भीती असतेच, पण एकदा रोल ऑन झालं की मग नाही ती भीती राहत. सो समाव माझंही असंच होतं. मी मध्यंतरी वेब सिरीजमध्येही 2 कॅरेक्टर प्ले केले, ज्यात मी सुष्मिता सेन बरोबर सीन होते माझे किंवा अर्जुन रामपाल बरोबर होते. सो ह्या लोकांकडनंही खूप शिकायला मिळतं. म्हणजे यांच्याबरोबर तुम्ही छोटे रोल जरी केले तरी त्यांच्या अराउंड असताना तुम्ही फार काही गोष्टी शिकतात. बरोबर. म्हणजे मी आता ऑलरेडी स्टार्ट लेट केलंय, सो मला असं वाटतं की मला आसपास लोकांकडे बघून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. सो मी जाहिरातींमधून म्हणा किंवा वेब सिरीजमधनं असे काही चांगले कॅरेक्टर्स करायचा प्रयत्न करते, ज्यातनं ॲज अ ऍक्टर माझी डेव्हलपमेंट होऊ शकेल अशी. येस, असं तुम्ही म्हणालात आता की तुमचं स्टार्ट लेट झालंय, पण मला वाटतं की ते करेक्ट झालंय. म्हणजे एबलिस्ट मार्ग त्याच्यातून. तर तुमच्या भूमिकेचं मनोविश्लेषण करताना तुम्ही तिचं दुःख, भय अथवा गुंतवणूक ती कशी समजून घेतली? म्हणजे सगळेच तिचे इमोशन्स, फिलिंग्स. जसं मी तुम्हाला म्हटलं की ॲज अ फिमेल तुमच्यात सगळेच गुण असतात. तुम्ही एका पॉइंटला हार्श पण असतात, इमोशनल पण असतात. सो हे सगळे ॲज अ फिमेल तुम्हाला इनबिल्ट हे गुण सगळे असतात. सो कुठली भूमिका जेव्हा आपण प्ले करतो त्यावेळेस हे सगळेच गुण तुम्ही जेव्हा जेव्हा जशी रिक्वायर्ड असेल तेव्हा तुम्ही तसे प्ले करतात किंवा बाहेर काढतात. ओके. आणखीन एक विचारायचंय असं की बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक कलाकार एखादा सीन करताना त्याच्यामध्ये कम्प्लीट उतरतो. म्हणजे बऱ्याच कट म्हटल्यानंतर पण तो त्याच झोन मध्ये असतो. तर असं तुमच्यासोबत झालंय का? या सिनेमात झालंय. मॅडमला आठवेल कदाचित मला. आमच्यामध्ये एकदा बोलणं झालं या सीन म्हणजे एक सीन आम्ही लास्ट मोमेंट मी ठरवला. मॅम मला वाटतं पॅकअप करून निघण्याच्या तयारीत होत्या व्हॅनिटीमध्ये. मी फक्त म्हटलं असिस्टंटला मॅमला बोलव आणि एक सीन मॅमचा आपण करू तिथे आणि तो इम्प्रोव्हाइज केला. तर मी फक्त मॅमला सांगितलं तुमची एंट्री आहे आणि असं असं हे मुलं म्हणतील आणि ते ब्लेम करतील शेवटी तुम्ही आहात ना, तुम्हीच कल्परेट आहात वगैरे काय काय ते बोलतील आणि तुम्हाला असं 2 गोष्टी बोलायच्या 2 आणि तुम्ही निघायच्या, जेणेकरून तुमच्या कॅरेक्टरला कम्प्लिशन मिळणं आपल्याला गरजेचं वाटतंय. ते मला आत्ता सुचलंय, आपण आत्ता करू आणि ते मॅमने येऊन परफॉर्म केलं. बट ते कम्प्लीट करून ज्या वेळेला ते टर्न करतात आणि टुवर्ड्स कॅमेरा येतात ते मी सांगितलंच नव्हतं त्यांना. आणि तो जो त्यांचा क्लोज गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये हलकंसं पाणी तरळणं अपेक्षित होतं, जे एका आपण म्हणतो ना की कोर आर्टिस्टला कळतं की यार आता इथे मला माझी सिग्नेचर सोडायची आहे जाता जाता. सो ते त्यांनी तिथे मस्त. हो हो करेक्ट आहे. हा सीन आठवलं मला. मॅमला खूप आमच्यामध्ये डिस्कशन आहे की तुम्ही आता फिल्म बघायला पाहिजे. आता काय होईल सगळ्यांसोबतच ते आपण फिल्म बघतील. मध्ये आधी त्यांनी प्रिव्ह्यू पाहिलेला नाही. ओके. त्यांना मी ते आठवण करून दिलं की तुम्हाला आठवतं का तुम्ही टर्न झाला, तुम्ही परत येताय खाली आणि तो क्लोज झाला तुम्ही तिथे थांबलात. असं डिस्कशन होतं. तुम्ही येणार बोलणार, मुलं मागून काही ते बोलत राहणार, तुम्ही इन्स्ट्रक्शन देणार त्यांना असं असं देऊन टाका आणि तुम्ही निघणार, असं ठरलेलं होतं. बट ते येईपर्यंत मी कट म्हटलं नाही. तो कॅमेरा चार्ज होत राहिला मॅडम आणि त्यांच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. सो ते अपेक्षित होतं की त्यांच्या पात्राला कम्प्लिशन मिळेल. सो ते कळत न कळत त्यांच्याकडे म्हणजे ते नॅचरल आलं. असं नाही की तिथे ग्लिसरीन युज केलं किंवा मला माहिती होतं की आता मला हे इमोशन तिथे द्यायचंय, पण ते आपोआपच आलं. म्हणजे त्या कॅरेक्टर मध्ये असल्यामुळे त्या रिॲक्शन्स आपोआप आल्या. फ्लो मध्ये निघाले. गिव्ह अँड टेक चांगलं झालं डिरेक्टर आणि ऍक्टरचं. असं आता तुम्ही ह्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताय राईट? हा, तर मग यांच्यासोबत काम करताना तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? सर खूप जेन्युअनली काम करतात हे मला जाणवलं. म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही करताना खूप मनापासून केली ना त्याची प्युरिटी दिसते. सो सिनेमामध्ये डे 1 पासून त्यांच्या प्राजक्ता म्हणून त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या याच्या प्रोड्युसर आहेत, त्यांची लहान मुलगी आहे ती पण सेटवर असायची. सो मी ओव्हरऑल त्यांचं सगळ्यांची जी मेहनत बघितली की एव्हरीथिंग म्हणजे जे काय ते करतात ना खूप मनापासून करतात. म्हणजे मॅडम पण एवढं लहान मुलीला घेऊन येऊन सगळं प्रोडक्शनची जबाबदारी त्यांनी सांभाळली. सरांनी पण ॲज अ डिरेक्टर त्यांना मला आठवतं की खूप ताप होता एका सीनच्या वेळेस. त्यांना बिलकुल बरं नव्हतं आणि सगळे लोक म्हटले की ठीक आहे आज ऐवजी आपण उद्या करूया शूट. पण एवढ्या तापातही सरांनी गोळ्या घेऊन त्या दिवशी 2 शिफ्टमध्ये ते पूर्ण सीन कम्प्लीट केला, पण ब्रेक घेतला नाही. सो मला कुठेतरी जाणवलं की संपूर्ण टीम सर हे खूप जेन्युअनली त्या सिनेमासाठी काम करतात. करेक्ट.
सर, कलाकारांनाही इब्लिस या संकल्पनेत उतरवताना काय विशेष मार्गदर्शन केलं होतं? टचवूड जसं मी म्हटलं की लहान मुलांचं तर आम्ही काम करत होतो, बट माझे आधीपासूनचे काही, जसं मॅम म्हटलं की टीम स्ट्रॉंग आहे, सो मी बिलीव्ह करतो एज्युकेशनवरती. माझं आधीपासून माझं या क्षेत्रातच शिक्षण झालं. म्हणजे मला जर तुम्ही विचारलं की तुम्ही सिनेमा किंवा नाटक सोडून काय कराल, आपल्याला काही येतच नाही दुसरं. तेवढंच आपण करू शकतो. सो त्यामुळे एक असं होतं की टीम अशी ग्रूम करायची की तुम्हाला पिन टू पियानो जागेवर जुळवता आलं पाहिजे. तुम्हाला बाहेर काहीच शोधण्याची गरज नको. आणि ते करत असताना ती लोक घडवत घडवत माणसं अशी तयार झाली की मला काय म्हणायचंय ते त्यांना सेकंदात कळत की आपल्याला हे करायचंय. मग त्याच्यासाठी काय करता येईल ते तुम्हाला करायचं. मग ते बंदुक्या ज्या वेळेला केल्या तेव्हापासूनची टीम जुळत गेली. मग त्याच्यात आर्टिस्ट होते, अशोक केंद्रे सारखा जुना मित्र आहे जो थिएटर झुलवापासून सोबत आहे. वामन सरांनी जेव्हा झुलवा केलं तेव्हापासून तो मित्र आहे आणि आतापर्यंत आहे. सो ही जी मंडळी पुढे पुढे कंटिन्यू होत गेली आमच्या बरोबर. मला रादर त्यांनी असं सपोर्ट केलं की तू कर, आम्ही आहे. तो सपोर्ट असतो ना एक आर्टिस्ट सगळ्यांचा. आणि त्याच्यात खूप सारी माणसं जोडत गेली. मॅम त्याच्यात ऍड झाले या सिनेमाच्या निमित्ताने. सो त्यांना स्पेसिफिक तुम्ही आता ही फिल्म आपल्याला करायची आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप, आता आपण बसू, ब्रेनस्टॉर्मिंग करू, आपल्याला असं करू, नाही, आपण ट्राय करू आणि सोप्या पद्धतीने काय म्हणतील रिअलिस्टिक आहे. माझा आधीपासून असं नाही ओव्हर स्टायलायझेशन करण्याच्या नादात मी जात नाही. मला जे वाटतं म्हणजे आता आपण बोलतोय फक्त हा माईक हातात आहे, दॅट्स वाय, आणि कॅमेरा बंद झाला तरी मी तुमच्याशी असंच बोलेन, तेवढ्याच तन्मयतेने बोलेन, तेवढ्याच मनापासून बोलेन, कारण मला येतच तेवढं. त्याच्या पलीकडे आपल्याला काहीच येत नाही. त्यामुळे मी त्याच्यात 100% इन्व्हॉल्व असतो. सो बाकी पात्रांना पण आम्ही फार असं नाही, म्हणजे आम्ही सेटवर असायचो ना मॅडम, आणि आम्ही सगळेजण गप्पा मारणार, आपल्याला तर असा सीन आहे, असा सीन आहे, आपण हे करू, मग तिकडनं येऊयात का, मग नाही, मग मॅम तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय. त्यांनी, तुम्ही आमचे काही फोटोज वगैरे बघितले ना सेटवरचे, आम्ही असं एकमेकांचं बोलणं खूप विचार करून ऐकतोय, पण त्यावेळेला आमचं डिस्कशन अजिबात सिनेमाबद्दल चाललेलं नाही. आम्ही भलतंच काहीतरी बोलतोय असं. म्हणजे सेटवरती पण आम्ही खूप प्रेशर घेऊन नाही केलं, अदरवाईज ते काम नसतं जात. मेहनत तुम्हाला करायला लागते, तो भागच वेगळा आहे. पण म्हणजे इव्हन 11 मुलं आहेत या सिनेमातली, 100% चान्सेस होते ह्या सिनेमा डिले होण्याचं, शूट 20 वरून 22 दिवस जाण्याचं, काही होण्याचं, पण काहीच नाही झालं. कारण ते मुलांना पण कधी तसं प्रेशर न देणे, करू रे होईल. ते सुद्धा प्रत्येक जण माझा सिनेमा म्हणून काम करत होतं त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली, जास्त काम करायला आलोय असं ऍटिट्यूड कोणाचाच नव्हतं प्रत्येकाला. आणि आम्ही आता तेच डिस्कस करत होतो की फिल्मच्या वर्क तेव्हाच होतं जेव्हा ती टीम कम्प्लिटली त्या सिनेमाला त्या लेवलने जाऊन प्रमोट करते किंवा आपलं समजते, तेव्हाच तो सिनेमा हिट होतो. खरंय. तुम्ही आर्टिस्ट म्हणून समजा एखादा नवीन आर्टिस्ट, आता जसं आपण मॅम बद्दल बोलतोय की मॅमने फिल्म आधी त्यांनी काम केलंच आहे की हिंदी पण केलंय, फुल फ्लेज ऍक्टर म्हणून त्यांनी आता ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली तर ही फिल्म आपण प्रमोट करतो. बट सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना ऍज अ प्रोड्युसर बॅकग्राऊंड सगळंच माहिती आहे ना, की ऍक्टरला काय तुम्ही देताय सेटवर, जेवणाची काय वेळ चालली आहे, कसं काय, सगळंच माहिती आहे. बट आम्ही त्यांना व्हॅनिटी फक्त मेकअप पुरताच प्रोव्हाइड करू शकलो. ओके. लिमिटेशन अशा होत्या की मला इथे माझा बेस आहे, मला चालून जायचंय 2 किलोमीटर वरती, तिथे तुम्हाला स्कीमर्स हलवायचे, तिथे तुम्हाला लाईट्स हलवायचे, तुम्हाला सगळं करायचं, तुम्ही व्हॅनिटी कशी उचलून येणार होती. सो ऊन दिवसभरामध्ये किंवा थंडीचा जो काळ सुरू व्हायचा 7 नंतर, म्हणजे आम्ही अशा ठिकाणी शूट केलंय की नॉर्मल 6 नंतर टेम्परेचर तिथे नाशिकच्या अगदी इंटिरियर पार्टमध्ये कुठेतरी किंवा गडकिल्ल्यांच्या भागामध्ये इमिजिएट डाऊन होतं टेम्परेचर 6, आणि शूट त्याच दरम्यान केले नोव्हेंबरच्या वगैरे काळामध्ये. सो थंडी, पण तरी तिथे थांबून रात्री किती वाजले तरी ते शॉर्ट्स कम्प्लीट करून बाहेर येणार, कारण ती आतमध्ये सगळ्यांची एक एनर्जी होती की आपल्याला ही फिल्म शूट करून कम्प्लीट करायची. सो ते एक आर्टिस्ट सगळ्यांमध्ये ती एक भावना होती आणि ते त्यामुळे झालं सगळं व्यवस्थित. अडचणी येऊनही फिल्म फायनली बाहेर येते. अदरवाईज हे शक्य नसतं. म्हणजे आता इब्लिस कुठेतरी एका पेटीत बंद राहिला असता. अशा आम्ही सर्कमस्टन्सेस मधून बाहेर आलोय की एका पॉइंटला ठरवायला लागलं असतं की आता केलंय राहू द्या, पण ते यायचं होतं, ते त्यानिमित्ताने आलंच. मला असं वाटतं की मी हा चित्रपट केला असं नाही, तर आम्ही हा चित्रपट केला म्हणून हा चित्रपट येतोय आणि तो आज सगळ्यांसमोर दिसणार आहे. खरं तर यश तुमच्या सगळ्या टीमचंच आहे. 100%. आता चित्रपटादरम्यान कुठला असा एखादा प्रसंग आहे जो अविस्मरणीय, एखादा किस्सा मजेशीर असेल किंवा काही गंभीर झालं पण त्याच्यातून पण सगळं सॉर्ट झालं?
आम्ही ना शूट कम्प्लीट लास्ट डे मला वाटतं केलं होतं आणि सगळं झालं होतं. आम्हाला ना असं टिपिकल पद्धतीने दाखवायचं नव्हतं की एखादी गोष्ट घडतीये, पण मला असं दाखवायचं होतं की हे सिम्बॉलिकली घडलं पाहिजे. आणि असं वाटत होतं की काय करायचं आणि अचानक अशी कल्पना आली की ढोल ताशे असले पाहिजे. मुलांची जी सिनेमातली ही फ्रेम आहे, एका बाजूला ढोल ताशे वाजतायत आणि मुलं त्याच्यातून पास होत आहेत आणि तो सिनेमाचा शेवटचा शॉट आपल्याला आज शूट करायचा आहे. आणि हे सगळं डोक्यात आलं त्यावेळेला संध्याकाळचे 7 वाजले होते. तुम्ही 7 वाजता ते कसं जुळवणार? ढोल ताशांचं पथक आणि ते सगळं, हे सगळं जुळवणं. आणि मी अशीच कल्पना मुलांना बोलून दाखवली, यार माझ्या डोक्यात राहून जाईल यार ते. मला ना असं काहीतरी करायची डोक्यात इच्छा होती, पण ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये गेलं, ते स्किप झालं डोक्यात. तर मुलं म्हटले, सर करायचं ना आपल्याला, थांबा थोडा वेळ. आणि त्यांनी फोन बिन केले, जुळवले आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 100 लोकांचं ढोलताशा पथक रात्री 9:30 पावणे 10 सेटवर दाखल झालं. सगळ्या इक्विपमेंट सकट, ड्रेपरी सकट, पताका, एक छोटासा मुलगा जो तुम्हाला लास्ट फ्रेम मध्ये पण दिसेल, त्याचा छोटासा ढोल. आणि तो मुलगा मोजून 3.5-4 वर्षाचा, 10 वाजता रात्री सेटवरती. आणि आम्ही ते शॉट्स घेतले. ते माझ्या डोक्यात कायम राहिले आणि मी ती फ्रेम पण वापरली फिल्मच्या लास्ट याच्यामध्ये. वाव. तुमच्यासाठी एखादा असा किस्सा जो अविस्मरणीय? मला असं वाटतं आपण जेव्हा डोंगरावर चढत होतो आणि आम्ही सगळे लोक जाऊन तिकडे शूट करून आलो आणि फुल एन्जॉय करत होतो आम्ही सगळे की त्याला छान झालं सगळं शूट. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की तिकडे एका बिबट्याने हल्ला केला आणि एकाला घेऊन गेलं. सो दुसऱ्या दिवशी आम्ही खूप घाबरलेलो. सो थँक गॉड की आम्ही ज्या दिवशी शूट करत होतो तेव्हा असं काही झालं नाही. इंटिमेट केलं होतं, हा. बिबट्याचा वावर आहे, सांभाळून जरा सांभाळून. ठीक आहे करू. अर्धा तास करत करत रात्री 11 वाजता पॅकअप करून निघाला. दुसरी सकाळी गेला साहेब म्हणलं ना तुम्हाला, अहो इथे बिबट्याला पुत्र घेऊन गेलं त्याचं रात्री. मी म्हटलं पोरांना कोणाला चांगलं शूट होणार नाही म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत या सिनेमाच्या दरम्यान आठवणी खूप. ओके. आता बऱ्याचदा नवीन दिग्दर्शकाचं असं असतं प्रोसेसमध्ये की म्हणजे त्यांची एक असेल प्रोसेस, पण मी बऱ्याचदा ऐकलंय की जेव्हा फर्स्ट थॉट डोक्यात येतो तर तो थॉट कॉमन असू शकतो किंवा तो थॉट प्रेडिक्ट होऊ शकतो ऑडियन्सला, म्हणून तो थॉट ब्रेक करून आपण दुसरा थॉट घ्यायचा जो प्रेडिक्ट होणार नाही. तर असा कुठला तुम्ही थॉट घेऊन तो मूवीमध्ये सीन वगैरे मांडलाय का? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्रसंग शूट होतो त्यावेळी असं तुम्हाला झालं की अरे हा थॉट प्रेडिक्ट होऊ शकतो लोकांना, आपण ह्याच्यावेळी थोडंसं चेंज करू जे अनप्रेडिक्टेबल असेल किंवा जे बघताना लोकांना असं वाटलं की अरे वाव ही फ्रेम छान आहे, अशा टाईप? समटाइम्स म्हणजे कधीतरी असं होऊ शकतं, नवीन किंवा जुनं असं. त्याच्यात आता जसं मी बंदुक्या केली ना, तर क्लायमॅक्स शूट करायचा होता. अख्खा क्लायमॅक्स आम्ही रिव्हर्स शूट केला कारण लाईट जात होता. ओके. आणि एक्सपेक्टेड असं होतं की अंधारापासून उजेडापर्यंत आणि शूट करताना उजेडापासून अंधारापर्यंत. टेक्निकल लँग्वेज मध्ये आपली कॅमेरा टीम आहे त्यांना ते लगेच लक्षात येईल की बाबा मला घ्यायचेत काही सिलआउट्स घ्यायचेत, ते मी नंतर घेऊ शकेन. पण तो अंधाराच्या वेळेचाच ना विषय. लाईट, आपण लाईट मध्ये सीन सुरू होऊन तो अंधारात संपणं हा सिक्वेन्स झाला. तो अंधारात सुरू होऊन लाईट मध्ये संपवायचा तर तुम्हाला लास्ट फ्रेम आधी शूट करायला लागते आणि उलट जायला लागतं सगळं. सो हा आम्ही लास्ट मोमेंट घेतलेला डिसिजन होता की नाही, मला असं वाटतं सिनेमा तरच वर्क होईल, स्क्रीन प्ले मध्ये लिहिल्यानुसार तो वर्क होणार नाही. 3-4 वेळा त्या सीनचं रिडिंग झालं होतं की अरे कसं होईल कसं. मला असं वाटतं नाही होणार, हे वर्कच नाही. आणि दुर्दैव म्हणा किंवा सौभाग्य म्हणा, त्याची कथा माझी होती आणि स्क्रीन प्ले नामदेवने लिहिलं होतं. तर नामदेवना कन्व्हिन्स करायला कठीण राईटर, तो कन्व्हिन्स होत नाही असं नाही. त्याला मी म्हटलं स्टोरी माझी आहे, मला हवा तो बदल मी करू शकतो, आत्ताच करायचं इथेच. आणि या सगळ्या वादविवादामध्ये तो संध्याकाळच्या वेळ आला. सो आम्ही लास्ट मोमेंट डिसिजन घेतलं की रिव्हर्स शूट करू. ओके. हा त्यावेळेचा डिसिजन झाला. पण त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट ज्यावेळेला आम्ही इब्लीस सारखी फिल्म करतो त्यावेळेला शूट करता करता मला वैयक्तिक असं, जसं आता तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट आली की शाळांमध्ये फिल्म दाखवली गेली, बरोबर, मी तुम्हाला म्हटलं अगदी बरोबर आहे, मला असं वाटतं की दाखवली गेली. सो फर्स्ट थॉट आहे ना, हा रिलेटेबल पण असतो. करेक्ट. मला असं वाटतं सिनेमा हा रिलेटेबल नसेल तर फायदा नाही, त्याला प्रिडिक्शनचा नाव देऊन फायदा नाही. आपण खूप जुने सिनेमे बघत होतो, बनवा बनवी, आपण खूप लेजंड फिल्म. आता आपण, मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो,
मी काल संध्याकाळी पाहिले. माझ्याकडे खूप दिवसानंतर काल वेळ होता. मी दुपारी मॅमशी बोललोय अर्धा तास, आमचे काय काय पुढचे लाईनअप होते. मॅमला म्हटलं आज जरा वेळ आहे तर मी काही गोष्टी लाईनअप करतो. आणि मग वेळ मिळाला तर मी तासभर त्याचा फर्स्ट हाफ बघितला. पण तेवढाच निवांत बसून तेच बघितलं आणि मजा आली. मला तेव्हाही वाटलं की आता मामा पुढच्या मिनिटाला या माणसाला असं म्हणतील. तेव्हाही वाटायचं किंवा तेव्हाही ऑडियन्सला वाटत असेल की असंच म्हणेल ते म्हणतात. सो ते जे रिलेट होतं ना ते वर्क होतं. करेक्ट. प्रत्येकच वेळेला त्याला क्लिष्ट करण्यात काही पण म्हणून काही वेळेला तो थॉट सोडून पण दिला पाहिजे. सतत धरून बसण्यात पण. बरोबर. मग या चित्रपटादरम्यान तुम्ही काय सांगाल मॅडम, की जसं तुम्ही पहिले तर निर्माता होतात, त्याच्यानंतर इथे काम करायला सुरुवात केली, एकंदरीत सगळी मुलं जे तुम्ही हँडल करत होतात, मग त्यावेळीचा एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे ऑफ स्क्रीन ना, मी ऑन स्क्रीन नाही म्हणते. म्हणजे मुलं मला हँडल करायचीच नव्हते. प्रोडक्शन वाईज तर हे लोकच करत होते. मी तिथे प्युअरली ॲज अन ॲक्टरच काम केलं. म्हणजे मी तिथे निर्माता हे मी कधीच विसरले की मी म्हणजे त्या दृष्टीने काम करते. आताही मी सिनेमामध्ये फक्त रिलीजच्या वेळेस काही स्ट्रॅटेजी वाईजच फक्त इन्व्हॉल्वमेंट आहे माझी. पण या सिनेमात मी प्युअरली ॲज अन ॲक्टरच काम केलं आहे आणि मला ॲज अन ॲक्टरच मजा येते काम करायला. मी ॲज अ निर्माती कधीच एन्जॉय नाही केला, पण ॲज अन ॲक्टर मी खूप एन्जॉय करते काम करायला. येस. पण आता तुम्हाला एक थोडं लास्टच्या ह्याच्यात विचारतो, की ज्यावेळी चित्रपटाचं सगळं शूटिंग झालं, पूर्ण संपलं, त्यावेळीचा तुमचा तो शेवटचा दिवस, त्यावेळी सगळ्या आठवणी असतात, सगळी मुलं, त्याच्यानंतर मॅम असतील, काही ऍक्टर्स असतील, आपले लेखक, पूर्ण सेटिंग टीम वगैरे सगळं, तो दिवस आपल्याला असं वाटतं की यार हा दिवस जरा कठीण येतोय, की म्हणजे सगळ्यांना बाय करणं किंवा ते सगळं असतं. मग त्यातला एखादा एक क्षण तुम्ही काय सांगाल? दोन गोष्टी असतात म्हणजे हे करतानाच. टीम तर आपण सलग एक काम करत असतो. एक तर प्री पासून सुरू असतं, बरोबर, शूट पर्यंत जातं. बट माझी खूप आधीपासून जी सवय अशी आहे, म्हणजे पहिल्या सिनेमापासून ते माझा आता साधारण 2-3 सिनेमांनंतरचा अनुभव असा आहे की मी डे 1 पासून एकटा आयसोलेशनमध्ये किंवा आर्टिस्ट आपण सगळे लोक जेवायला बसू असं मी बसत नाही. मोस्टली माझं जेवण जे असतं ते स्पॉट बॉईज आणि आमची लाईटची टीम. कारण ते माझं सोल आहे. तोपर्यंत काम म्हणजे आणि आता मी पॉडकास्टमध्ये बोलायचं आहे म्हणून किंवा मग त्यांना बरं वाटावं म्हणून नाही, पण ते जेवता जेवता बऱ्याचशा गोष्टींना शेअर करतात. आता मागचा सीन झाला तर ते आमची टीम काही कोल्हापूर साईडची, जमलं नाही सर, ते संपलं. तुम्हाला त्याच्या पुढे चर्चेचं कारण नाही, तो लावा तो सीन परत आणि परत करा. कारण त्यांनी सांगितलंय. बरोबर. त्यांचं आयुष्य गेलं. माझा ऍज अ डिरेक्टर 3रा-4था सिनेमा असेल किंवा मी काही काम केलं असेल, त्यांचं आयुष्य गेलं याच्यात. सो ते तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळत न कळत पास करून जातं. सो मी ती सवय लावली आहे स्वतःला की ना या टीम सोबत बसून जेवण करायचं, चहा घ्यायचा आणि ते करता 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 शेवटच्या दिवशी ज्या वेळेला आपण त्या याच्यात जातो ना, तर खऱ्या अर्थाने ती लोक इमोशनल झालेली असतात. मजा आली बरं सर हे काम करताना, आणि ते त्याच वेळेला म्हणतात ज्या वेळेला खरंच त्यांना आलेली असते. अदरवाईज तो त्यांच्या रुटीनचा भाग असतो. इथला सेट आटोपला की त्यांना लगेच पुढच्या शूटला जायचं असतं. बरोबर. पण ते ज्या वेळेला त्यांच्याकडनं ती पावती मिळते ना की मजा आली हे करायला, त्या दिवशी खरंच असं वाटतं की आपण छान काम केलं. आणि लास्ट डे आमचा तोच होता की सगळं आटोपलं होतं आणि मुलांचे पॅचवर्क आम्हाला घ्यायचे होते. सो मी ऑलमोस्ट लाईटच्या टीमला म्हटलं होतं की तुम्ही पॅकअप करा, तुम्ही निघून जा परत, आम्हाला फक्त ड्रोन शॉट्स आणि ते घ्यायचंय. तर त्यांचे ट्रक वगैरे पॅक करून त्यांनी गेले आणि त्यांची जी मूळ 2 लोक होती ती काही बेसिक सामान एका टेम्पोमध्ये घेऊन थांबली. ते म्हटलं की सर जर सुचलं तुम्हाला शेवटी काही तर असं नको वाटायला की आपल्याकडे लाईट्स नाही किंवा इक्विपमेंट नाही मग आम्ही नाही थांबलो. बरोबर. मी त्यांना म्हटलं नाही थांबा असं, ते थांबले आणि सगळं शूट आटोपल्यावर ऍक्च्युअल संध्याकाळी मुलांचा एक सीन राहिला होता घ्यायचा. ते म्हटले सर म्हणलेलं ना तुम्हाला. आणि तो सीन आम्ही संध्याकाळी एकदम लाईट जाते वेळी शूट केला. त्यावेळेला त्यांनी लाईट अरेंज करून, रिफ्लेक्शन्स वगैरे अरेंज करून तो शॉट मसा व्यवस्थित काढून. नाईस. सो त्या काही गोष्टी आहेत की ज्या खरंच शेवटाकडे जाताना आपल्याला थोडंसं इमोशनल फील होतं की अरे ही टीम नसती तर आपण कामच नाही करू शकतो. तुमच्यासाठी कसं होता लास्ट डे? लास्ट डे जसं सरांनी सांगितलं, जेव्हा मी टर्न होते आणि माझ्या डोळ्यात पाणी येतं, तो माझा लास्ट डे होता. सो अनफॉर्च्युनेटली जेव्हा गडावर हे सगळं सेलिब्रेशन्स होतं त्या सीनमध्ये मी नव्हते, पण माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर तो खूप महत्त्वाचा सीन होता.
म्हणजे ते इनपुट नसताना पण ते जे आतून नॅचरल आलं. बरं. सो मला कुठेतरी त्या दिवशी एक ॲज अन ॲक्टर खूप कॉन्फिडन्स आला त्या दिवशी. सो तो लास्ट डे माझ्यासाठी कॉन्फिडन्सचा दिवस होता. नक्कीच. तर खरंच खूप खूप थँक्यू, तुम्ही इथे वेळात वेळ देऊन आलात. त्याच्यानंतर खूप सुंदर चित्रपट तुम्ही घेऊन येताय. येत्या 20 जूनला हा चित्रपट आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे, इब्लिस. आणि हा नावाप्रमाणे जसं इब्लिस या शब्दाचा अर्थ शैतान आहे, तसा हा चित्रपट नक्कीच नाहीये. करेक्ट त्याच्या अपोजिट चित्रपट आहे. तो काय आहे हे तुम्हाला आमच्या गप्पांवरून कळलेलंच आहे. पण अजून त्याचं डेप्थ आणि मूळ गाभा सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट बघायला आपल्या सगळ्यांना चित्रपटगृहात जावंच लागणार आहे, कारण ऑप्शन नाहीये. आणि मी तर जाणार आहे, कारण खूप सुंदर विषय आहे हा. आणि हा विषय जसं म्हटलं तसं सरांसोबत डिस्कस केलं की हा शाळेत गेलाच पाहिजे, मुलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. जो इतिहास आहे, जो आपला गर्व आहे, जो आपला अभिमान आहे, तो प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. आणि तो या अशा विषयांमधून पोहोचतोय. सो खरंच खूप खूप ग्रेट आणि खूप खूप थँक्यू सर तुम्हाला, म्हणजे सगळ्याच आमच्या ऑडियन्स कडनं सुद्धा, की तुम्ही खूप सुंदर विषय आणताय आणि ते सुद्धा लहान मुलांकडनं ते करून घेताय. त्यांचे जे प्रश्न आहेत, जे बालमनातले प्रश्न आहेत, ते प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याची उत्तरं मला असं वाटतं की स्वतः प्रेक्षकच देतील, ते सीन बघून 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 बघून. तर खरं श्रेय तुमचंही आहे, तुमच्या संपूर्ण टीमचंही आहे. कारण जसं मी मगाशी म्हटलं की हा चित्रपट मी म्हणून केलेला नाहीये, तर आम्ही केलेला हा चित्रपट आहे. त्यामुळे तो नक्कीच खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि खूप जास्त चांगले संदेश देणार आहे. तर कुठेही जायचं नाहीये तुम्ही. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत एका नवीन कलाकारासह, नवीन अनुभवासह आणि त्याच्या नवीन गोष्टीसह. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर पॉडकास्टला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.